नमस्कार, मी नम्रता पावसकर. झेपच्या नव्या भागामध्ये आपलं स्वागत करते. मागील आठवड्यामध्ये आपण माननीय सुनीलजी राणे या उत्तुंग मराठी यशस्वी उद्योजकाची यशोगाथा उलगडण्यास प्रारंभ केला होता. अथर्व इन्स्टिट्यूटच्या स्थापनेतून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा आपण आढावा घेतला होता. मात्र मी तेव्हाच नमूद केलं होतं की सुनीलजींनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, पर्यटन अशा विविध क्षेत्रातही कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. आज आपण आलेलो आहे कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात. गणपतीपुळेपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मालगुंड या गावी कवी केशवसुतांच्या गावी. इथे आपण अनुभवणार आहोत सुनीलजींची एक अनोखी निर्मिती, ब्लू ओशन रिसॉर्ट आणि स्पा. हे देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारं आणि त्यांना जागतिक दर्जाच्या उच्चतम सोयी सुविधा उपलब्ध करून देणारं रिसॉर्ट आहे. तसेच हे रिसॉर्ट सुनीलजींच्या पर्यटन व्यवसायातील दूरदर्शीपणाचं उत्तम उदाहरण आहे. नमस्कार, आपलं सर्वांचं झेपमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. साधारणपणाने आपण 13 वर्षानंतर भेटतो आहोत. 13 वर्ष म्हणजे जीवनाचं एक टप ओलांडून गेल्यानंतरची 3 वर्ष. आणि या 13 वर्षानंतर आपण आपल्या या मराठी माणसाने मराठी मुलखामध्ये आणि अस्सल मराठी मातीमध्ये केलेल्या या एक उद्योगाच्या प्रयत्नाला पुन्हा एकदा मी तुम्हाला भेट द्यायला घेऊन जाणार आहे. मला माहिती आहे की कोकणामध्ये अनेक तरुण तरुणी येतात, उद्योजक म्हणून येतात, काम करतात आणि मग या कोकणाने निसर्गाने नटलेल्या या कोकणाच्या वैभवामध्ये भर घालतात. आपण सुद्धा तसाच एक प्रयत्न केला, किंबहुना तो प्रयत्न अजूनही सुरू आहे. त्याला साधारणपणाने आज 25 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे जीवनाच्या अडीच तपाकडे बघताना लक्षात येतं की आपण 25 वर्ष या कोकणाने आपल्या माणसाला जे वैभव दिलं ते वैभव पुन्हा एकदा निसर्गाच्या माध्यमातून, कोकणाच्या माध्यमातून आपल्या मराठी माणसाला द्यायचंच आहे. त्याचबरोबर नवीन उदयोन्मुखी तरुणाला सुद्धा संधी प्राप्त करून देत असताना काय घडू शकतं, काय बनू शकतं याचा इतिहास म्हणजे आपलं हे ब्लू ओशन रिसॉर्ट आणि हॉटेलची निर्मिती आपण 25 वर्षापासून करतो आहोत. मी करतो आहोत याच्यासाठी म्हणतो की आपण एखादा उद्योग करायला घेतला आणि तो आपण पूर्ण करतो 5 वर्षात, 10 वर्षात. पण कोकणासारख्या ठिकाणी येऊन मुंबईतनं यायचं, हे करायचं, आपल्या गावाकडे परत जायचं आणि मग हा उद्योग उभा करत असताना मनाला शांतीसुद्धा मिळाली पाहिजे आणि मग पर्यटन वाढलं पाहिजे. पर्यटनाने अनेक व्यवस्था उभ्या राहतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटनाचं महत्त्व अतिशय चांगलं आहे, ज्याला आपण धार्मिक पर्यटन म्हणतो. आपण अनेक वेळेला अष्टविनायकाची यात्रा करतो, खंडोबा जेजुरीची यात्रा करतो, अनेक ठिकाणी आपण जातो. त्याचबरोबर माथेरान, महाबळेश्वर याच्यासोबत आपण गणपतीपुळेला सुद्धा गणपतीच्या दर्शनाला येतो. आणि मग आल्यानंतर हा कोकण आपला समृद्ध वनराईने नटला आणि या निसर्गाच्या संपत्तीवर अतोनात प्रेम करणारा आपला कोकणी माणूस जो परिश्रमी आहे, मेहनती आहे, श्रमजीवी आहे. मग काजू, आंबा, फणस, कोकम याचं उत्पादन करणारा तो शेतकरी सुद्धा आहे. पण हे सगळं करत असताना आपण गेल्या 13 वर्षाच्या या वाटचालीमध्ये या कोकणामध्ये हे वैभव उभं करत असताना परिश्रमाची परिसीमा आपण केली. आणि ही परिसीमा करत असताना आपल्याला काय मिळालं तर जसं आपण पर्यटकांना सांगतो या आपल्या कोकणात या, म्हणजे आपल्या कोकणात तर म्हण आहे की येवा कोकण आपलोच असा. पण येवा कोकण आपलोच असा म्हटल्यानंतर आपण येऊन इथे काय मिळवतो तर या अशा संपूर्णपणाने समृद्ध असलेल्या या वनराईमध्ये आपल्याला जर बघितलं तर मनाला शांती मिळण्याचं एक स्थान आपण निर्माण केलं आहे. या सर्व झाडांच्या खाली, बाजूला असलेल्या स्विमिंग पूलमध्ये आणि आजूबाजूला नटलेल्या या वनराईने आपण मनाला शांती प्राप्त करतो. लक्षात घ्या, पर्यटन हा देखील एक उद्योग आहे. इतर उद्योगांमध्ये जसे चढउतार असतात तसे याही उद्योगात आहेत. अनेकदा तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की एखाद्या पर्यटन स्थळाविषयी पर्यटकांमध्ये आकर्षण वाढलं किंवा कमी झालं. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. काही ठिकाणं अशी आहेत जी उत्तम पर्यटन स्थळं म्हणून गणली जाऊ शकतील, मात्र आजच्या पर्यटन व्यवसायाच्या निकषांवर पात्र ठरतील अशा सोयीसुविधा तिथं असणं गरजेचं आहे. कोकणात या साऱ्या गोष्टींना प्रचंड वाव आहे आणि हे रिसॉर्ट म्हणजे सुनीलजींच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा आदर्श नमुना आहे. हे सर्व करण्यामागचा जो उद्देश आहे
हा जर आपण लक्षात घेतला की या कोकणामध्ये जसं मी म्हटलं की या कोकणाला वैभव जे प्राप्त झालं आहे निसर्गाचं, त्या निसर्गाच्या वैभवामध्ये अनेक लोकांनी येऊन व्यवसाय करावा. जसं मी म्हटल्याप्रमाणे काजू, आंबा, फणस, कोकम याचं उत्पादन करताना त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्याच्यामधून अनेक उद्योग पुढे आले आणि मग मुंबईवरून अनेक लोक, अनेक उद्योजक कोकणामध्ये आले आणि त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून या अशा क्षेत्राला चालना दिली. आणि मग हे करत असताना आपल्यामध्ये लक्षात आलं की आपण जर खरोखर कोकणामध्ये येत असताना आपण ज्या उद्योगाच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर करत असू तर लोकांनी इथे येऊन मनाला शांती मिळेल. ज्याला आपण म्हणतो की निसर्गरम्य वातावरणामध्ये आल्यानंतर आपण धकाधकीच्या जीवनातून बाहेर येतो आणि मग बाहेर आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आज 2-3 दिवस या निसर्गामध्ये, जंगलामध्ये, समुद्राच्या रम्य किनारी आपण जाऊन मनाला शांती प्राप्त करून घ्यावी. एक उत्साह, एक एनर्जी, ज्याला आपण म्हणतो की आपण मुंबईमध्ये किंवा जगभरामध्ये काम करत असताना आपल्याला जो ताणतणाव जाणवतो तो ताणतणाव रहित करण्यासाठी आपण अशा जागी येतो जिथे आपण मेडिटेशनच्या माध्यमातून, स्पिरिच्युअलच्या माध्यमातून, ज्याला आपण आध्यात्मिक म्हणतो, अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये येत असताना निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पर्यटनाच्या माध्यमातून मनाला शांती मिळणारं स्थान जर तयार केलं तर त्याचा उपयोग हा अनेक लोकांना होईल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतात, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये असतात, सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे असतात, राजकारणामध्ये काम करणारे अनेक लोकांना 2-3 दिवससुद्धा मनाला शांती मिळाली तर त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण ही इतकी प्रचंड मेहनत करून हे सगळं उभं केलं. आणि याचा लाभ गेले जवळजवळ 20 वर्ष लोक येत आहेत. लोकांना अतिशय आनंद वाटतो आणि ज्याला आपण म्हणतो की स्पिरिच्युअल टुरिझम आपण प्रमोट करतो आहोत. स्पिरिच्युअल टुरिझमचा एक नवीन प्रयोग आपण याच्या माध्यमातून करून कोकणामध्ये जनतेला आपण आमंत्रित करतो की या आपल्या कोकणामध्ये या आणि निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये मनाची शांती तुम्ही या इथे आल्यानंतर तुम्हाला मनाची शांती चांगल्या पद्धतीने मिळेल. हे आपण सगळं करण्यासाठी हे उभं करतो आहोत. आजकाल कॉर्पोरेट जगतातील अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनावरचा ताण हलका व्हावा, त्यांना काम करण्यामध्ये उत्साह यावा, यासाठी तशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आखत असतात. यासाठी योग शिकवणारे, मेडिटेशन शिकवणारे, रिलॅक्सेशन करवणारे अशा सगळ्या ट्रेनर्सची तिथं नेमणूक केली जाते आणि मोटिवेशनल स्पीकर्सची सुद्धा व्याख्यानं ठेवली जातात. अशा पद्धतीची कार्यशाळा, सेशन्स इत्यादींसाठी या रिसॉर्टमध्ये अतिशय सुयोग्य असं नैसर्गिक वातावरण आहे. इथे हवेशीर व हिरवेगार लॉन्स आहेत, योग आणि मेडिटेशन विंग्स आहेत, गझेबो आहेत, स्विमिंग पूल आहेत, अत्याधुनिक जिम आहे व सर्व सुखसोयींनी समृद्ध अशी राहण्याची सोय देखील आहे. अशा सगळ्या सुविधा या रिसॉर्टमध्ये उपलब्ध करून देताना सुनीलजींनी या गोष्टीचा देखील पुरेपूर विचार केला आहे की जागतिक पर्यटन व्यवसायामध्ये खाद्य संस्कृतीला किती महत्त्व आहे. इथले दोन्ही रेस्टॉरंट्स हे महत्त्व अधोरेखित करतात. पर्यटन आणि कोकणची खाद्य संस्कृती या दोघांचा एक अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे आज आपण या ब्लू ओशन रिसॉर्ट आणि स्पाच्या अतिशय सुंदर अशा टाईड रेस्टॉरंटमध्ये बसलो आहोत. म्हणजे ज्याला समुद्रकिनारा आहे, टाईड म्हणजेच लाटा आणि लाटांचा आवाज आणि ज्याला आपण म्हणतो की समुद्रावरचा वारा, लाटा आणि अतिशय चांगलं आपलं कोकणातील जेवण. आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला कोकणची खाद्य संस्कृती, कोकणचा मेवा ज्याला म्हणतात, किंबहुना मासे, कोकणामध्ये आल्यानंतर कोकणाच्या खवय्याला मासे खाल्ले नाहीत तर त्याला ते वाटत नाही की आपण कोकणात आलो. म्हणून कोकणात आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण, कोकणी मसाले, कोकणी पदार्थ, मग त्याचबरोबर नारळापासून बनवलेले पदार्थ, अशा सर्व पदार्थांचा संगम आपल्याला इथे मिळतो. त्यामुळे आपण म्हणतो ना की कोकणातले खवय्ये व्हा, कोकणामध्ये या, मराठी मातीशी, मराठी विविध खाद्यपदार्थांसाठी आपण जुळवून घ्या, त्याचा आस्वाद घ्या आणि या अशा निसर्गरम्य ठिकाणी मनाची शांती मिळवा. सुनीलजी राणे सरांच्या माध्यमातून, या रिसॉर्टच्या माध्यमातून या इथल्या लोकांना एक मोठा रोजगार तयार झाला आहे आणि कोकणात ह्या अशा प्रकारचा एक प्रयत्न, हा एक अभिनव प्रयत्न असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
कारण नुसताच रोजगार तयार नव्हता, त्या डेझिग्नेशनची लोकं, त्या कामातली विशेषज्ञ लोकं ही या कामांवरती या इथं नेमणूक झालेली आहेत। आणि लोक करत आहेत काय, तर पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्यांना लागणाऱ्या ज्या अत्याधुनिक सेवा आहेत तर त्या सेवा प्रदान करण्याचं काम या इथं केलं जातं आहे। आणि ह्या नवीन परिभाषा असलेल्या सेवा आणि नवीन परिभाषा असलेलं पर्यटन ह्या कोकणामध्ये रुजावं, रत्नागिरीच्या ह्या दुर्गम भागामध्ये रुजावं, यासाठी सुनीलजी राणे गेले 25 वर्ष सातत्याने काम करत आहेत। थाय मसाज थेरपीज देणारे स्पा हे खरोखरच जागतिक पर्यटन व्यवसायातील एक महत्त्वाचा भाग झालेले आहे। याच्यासोबतच आपल्याकडे या बाजूला स्पा आहे आणि ज्याला आपण म्हणतो की अनेक वेळेला आपण काम करत असताना ताणतणावामध्ये मुक्त होण्यासाठी आपण स्पामध्ये जातो। निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आपल्या स्वतःला मनशांती मिळवण्यासाठी विविध आयुर्वेदिक थेरपीचा वापर करतो। त्यामुळे या अशा ठिकाणी आल्यानंतर मनाचा आनंद तर आहेच, पण शरीराचं स्वास्थ्य टिकवून ठेवावं, एक नवीन ऊर्जा, एक नवीन प्रेरणा, एक नवीन जिद्द या कोकणाच्या अस्सल मातीतून घेऊन समुद्राच्या वाऱ्याने, समुद्राच्या लाटांनी मन प्रसन्न होऊन आपण जगण्याचा दृष्टिकोन एक सकारात्मक असावा म्हणून प्रयत्न करण्यासाठी अशा वातावरणाचा आपण लाभ घेत असतो की ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की माइंड, बॉडी आणि सोल याचा त्रिवेणी संगम। याचाच अर्थ मनाची शांती, त्याच्यासोबत विविध थेरपींनी आयुर्वेदाचा केलेला अभ्यास आणि त्या आयुर्वेदाच्या विविध जडीबुटींनी माणसाच्या शरीरामध्ये, मनाच्या स्वास्थ्यामध्ये, या सगळ्यामध्ये एक नवीन ऊर्जा प्राप्त करून देणे। आणि मग त्यामुळे हा उद्देश होता की कोकणामध्ये तर आपण अनेक वेळेला येतो, पण कोकणामध्ये आल्यानंतर त्याचा एक विविध रंगी, विविध ढंगी असा अनुभव घ्यावा। पर्यटनाने कोकण तर फार वर्षापासून पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा उपयोग फार केला गेला, तरीसुद्धा समृद्ध असलेल्या आपल्या कोकणामध्ये पर्यटनाला आणखीन चालना मिळावी आणि लोक फक्त मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून यावेत, त्याचसोबत परदेशी पर्यटकसुद्धा यावेत म्हणून आपण अनेक प्रयत्न करून हा प्रकल्प उभा करतो आहोत। आजकाल कोणताही उद्योग सुरू करताना गोष्टी इको फ्रेंडली आहेत का यावर फार भर दिला जातो आणि कोणताही उद्योग सुरू करत असताना 5-10 वर्षे पुढचा विचार करणाऱ्या सुनीलजींनी इथेही गोष्टी इको फ्रेंडली असण्यावर प्राधान्य दिलेलं आहे। आपण आज आपल्याला लागत असलेल्या पाण्याच्या महत्त्वाच्या अशा घटकाविषयी बोलणार आहोत। आपण हे तलाव जर तुम्हाला दिसत असणार हे, तर ह्या तलावाची निर्मिती साधारण आपण 2017-18 मध्ये केली आणि हा प्रचंड तलाव हा या तलावात पावसाच्या वेळेला या तलावाला भरण्यासाठी 2-3 दिवसामध्येच हा तलाव भरतो आणि मग याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की पाणी पावसाचं हे आपण जपलं पाहिजे, साठवलं पाहिजे। मग त्याच्यासाठी अनेक योजना आल्या। महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार योजना दिली, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी जलजीवन मिशन नावाच्या योजना दिल्या, पण आपण या योजनेच्या व्यतिरिक्त आपण स्वतःहून या तलावांची निर्मिती केली ज्याच्यामध्ये कोट्यावधी लिटरचं पाणी आपण साठवू शकतो आणि ज्याला आपण म्हणतो की अनेक वेळेला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे कोकणामध्ये नेहमीच असतं। एप्रिल आणि मेमध्ये आजही आपण आधुनिक जगामध्ये गेलो असलो तरीसुद्धा आपल्या या वैभवाने नटलेल्या समृद्ध अशा कोकणामध्ये एप्रिल आणि मेमध्ये विहिरीची पातळी खाली जाते। ज्याला आपण विहीर खणतो आपल्या अंगणामध्ये, त्या अंगणामध्ये असलेल्या विहिरीलासुद्धा पाणी राहत नाही आणि म्हणून पावसाचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे निसर्गाने दिलेल्या या पावसाच्या वरदानाने आपण ते पाणी टिकवलं पाहिजे, साठवलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे म्हणून आपण ही योजना केली आणि असे भव्य तलाव आपण इथे उभारले। आपण आता ह्या दुसऱ्या तलावाच्या मी किनारी उभा आहे आणि आपण ज्याला म्हणतो की पर्यावरणाने पर्यटनाला सुद्धा चालना मिळते। पर्यावरण हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण अनेक वेळेला चर्चा करतो। मी जवळजवळ समुद्र सपाटीच्या वर 600 फूट उंच असून या तलावाच्या 20 ते 25 फूट खोलीच्या इकडे उभा आहे। आता आपण लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने कोकणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आता या तलावातलं पाणी आपण खाली घेतो, खाली घेतल्यानंतर म्हणजे हे पावसाच्या वेळेचं पाणी आपण साठवतो, त्याच्यावर प्रक्रिया करून खाली घेतो, वापरतो,
पुन्हा एकदा त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि सर्व झाडांना रिसायकलच्या माध्यमातून पाठवतो, ज्याला आपण म्हणतो की इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस आपण करत असताना कचरासुद्धा आपण रिसायकल करतो. कचऱ्याचा एक सुद्धा हिस्सा आपण बाहेर टाकत नाही आणि मग त्याच्यापासून खताची निर्मिती करतो. पिण्याचं पाणी आंघोळीला गेल्यानंतर, आंघोळीला वापरल्यानंतर जे पाणी उरतं ते सुद्धा पाण्यावर प्रक्रिया करून आपण ते झाडांसाठी पाठवतो. तिसरी गोष्ट, आपण सोलारच्या माध्यमातून संपूर्ण इलेक्ट्रिसिटी इथे निर्माण करतो. आणि चौथं, इको फ्रेंडलीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झाडं लावा. म्हणजे झाडांचं संवर्धन, वृक्ष लागवड आणि वृक्ष लागवडीने निसर्गाचा समतोल आपण ठेवला जातो. आणि गेले 25 वर्ष न थकता, न थांबता, न कंटाळता आपण हे करतो आहोत. हे का करतो आहोत तर कोकणामध्ये करत असताना अनेक आजच्या उद्योजकांना याच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सर्व तयार असताना त्याच्यामध्ये जाऊन उद्योग करणं हे फार सोपं असतं. पण काहीच तयार नाही आणि रेषसुद्धा मारायची असेल आणि त्या रेषेपासून स्वतंत्र आपल्या उद्योगाचं स्वप्न आपल्याला तयार करायचं आणि ते प्रत्यक्षामध्ये उतरण्यासाठी आता या उन्हामध्ये मी उभा आहे. आणि त्याच्यामुळे हे तलाव निर्माण करत असतानाची मेहनत, परिश्रम, आजूबाजूला असलेला हा काळ्या दगडाचा कातळ, आजूबाजूला येणारी जनावरं आणि त्याच्यामधनं हे तलावाची निर्मिती आपण केली. मनाला आनंद होतो की मुंबई सोडून आपण कोकणात आलो. कोकणामध्ये उद्योग उभा करण्यासाठी अनेक चर्चा होतात, चर्चासत्र होतात, शिबिरं होतात, व्याख्यानं दिली जातात. पण खऱ्या अर्थाने कोकणाच्या या अस्सल मराठी मातीमध्ये किती मराठी माणसं उद्योगासाठी येतात आणि त्यांना आपण किती मदत करतो. एक मराठी म्हणून किंबहुना कोकणी म्हणून आपण आपल्या कोकणातील मुलखामध्ये असलेल्या मराठी माणसाला मदत करण्याची वृत्ती जर जोपासली तर निश्चितपणाने अनेक वर्षापासून कोकणाचा कॅलिफोर्निया होण्याची स्वप्न आपण पाहतो. ते पूर्ण व्हायचं असेल तर आपल्या माणसांना आपण प्रयत्नपूर्वक मोठं केलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नांना आपण यश प्राप्त करून देण्यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आणि पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला संपवायचं असेल तर अशा पद्धतीची तळी आपण बांधली पाहिजेत. इको फ्रेंडलीच्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वाचा घटक आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो की पेट्रोल आणि डिझेलची बचत करायची असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक शिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय वापरून आपण इथे छोटी छोटी इलेक्ट्रिकल वाहनंसुद्धा वापरतो. सोलार एनर्जीच्या माध्यमातून, संपूर्णपणाने सौर ऊर्जाच्या माध्यमातून सर्व वीज आपण इथे तयार करतो आणि ती वापरली जाते. त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो की इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस करून हा प्रकल्प आपण गेले 25 वर्ष उभा करतो आहोत. या रिसॉर्टमध्ये मी गेले 25 वर्ष काम करतो आहे. सुनीलजी राणे साहेबांनी आम्हाला या रिसॉर्टला काम दिलं. 100-150 लोक काम करत आहे. पारंपरिक आम्ही नारळाचंच काम करायचं, नारळाची लागवड करायचं, नारळ काढणे, नारळ साफसफाई करणे, नारळाला फवारणी करणे, अशा प्रकारचे आम्ही नारळाची कामं करायचे. आमच्या गावामध्ये असे आम्हाला रोजगार नव्हता. या सुनील साहेबांमुळे आम्हाला रोजगार मिळाला. रिसॉर्टच्या परिसरात असणाऱ्या या छोट्या टेकडीवर सुनीलजींनी अतिशय सुंदर असं गणेश मंदिर उभारलेलं आहे. या मंदिराच्या इथून पाहिल्यानंतर सभोवताली खाली दिसणारं दृश्य हे खरोखरच निसर्गरम्य असंच आहे. ज्या ज्या क्षेत्रात सुनीलजी पाय ठेवतात त्या त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत उच्च शिखर गाठण्याकडे त्यांचा कल असतो. आणि अशाच प्रकारची सकारात्मक मानसिकता तरुणांनी जोपासावी असं सुनीलजींचं मत आहे. समुद्र किनारपट्टीच्या आपण एका उंच अशा ठिकाणी उभे आहोत ज्याला आपण मसाण म्हणतो. आणि या उंचावरच्या ठिकाणावर आल्यानंतर आपल्याला हा संपूर्णपणाने समुद्र किनारा, समुद्राच्या लाटा आणि त्याचं विहंगम दृश्य दिसतं. आणि त्यामुळे एखादा उद्योग करत असताना सतत अविरतपणाने 25 वर्ष त्याच्यामध्ये जीव लावून मेहनत केल्यानंतर जे आपल्याला साध्य होतं असं वाटतं, ते साध्य होतं असं वाटतानाचा जो आनंद आहे तो आज इथून मिळतो. आणि त्यामुळे एखाद्या उद्योगाला 25 वर्ष जीवाचं रान करून जे समाधान मिळतं, आनंद मिळतो आणि त्याचं वर्णन करण्यासारखी स्थिती नसते. आणि म्हणून आज या ठिकाणी उभं असताना मला समुद्राकडे बघत असताना 25 वर्षापूर्वीचा इतिहास आठवतो
की 25 वर्षापूर्वी लोक असं म्हणत असत की इथे आल्यानंतर काहीच होऊ शकत नाही आणि नाउमेदाने अनेक लोक इकडनं परत जातात, पण सतत जिद्दीने, चिकाटीने, परिश्रमाने, मेहनतीने आणि सतत आपण काहीतरी करू शकतो ही जिद्द मनामध्ये बाळगून येणाऱ्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रसंगाला, अडचणींना, अडथळ्यांना मात करत करत आपण पुढे जातो आणि मग जे ध्येयाचं उद्दिष्ट असतं हे भाषणामध्ये बोलताना फार सोपं वाटतं, पण जेव्हा कृतीमध्ये करताना आपल्याला प्रसंग कसे कसे येतात, कसे अडथळे येतात याच्यावर मात करताना सगळा 2.5 तपाचा प्रवास म्हणजे 2.5 दशकाचा प्रवास आपल्या लक्षात येतो आणि त्यामुळे मन शांत होतं. आपल्या लक्षात येतं की देवाने आपल्याला जी जिद्द दिली परिस्थितीशी झगडण्याची, संघर्ष करण्याची, आणि तरीही एखादी गोष्ट मनासारखी मिळाली नाही ज्याच्यामध्ये आपण केलेल्या भूमिकेला साजेसा न्याय देणारे काही लोक नसतीलही त्या जीवनामध्ये, पण आपण जीवनामधला संघर्ष हा सतत ठेवला पाहिजे, चालू ठेवला पाहिजे. लोकांसाठी लोकांनी केलेली अनेक प्रकल्प असतात, पण आपण उभा केलेला प्रकल्प हा कोकणातल्या अस्सल मातीमध्ये, मराठी मुलखामध्ये, मराठी माणसाने, मराठी लोकांच्या येणाऱ्या पिढीला एक आदर्श असावा म्हणून हे केलेले, ज्याला आपण कोकणातल्या शब्दामध्ये उपद्व्याप म्हणतात, आणि ह्या उपद्व्यापातूनच उद्योग जगत उभं राहतं आणि त्यामुळे या समुद्राच्या अथांग आणि विस्तीर्ण अशा स्वरूपाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की देवाने आणि निसर्गाने जी ताकद एका मनुष्यामध्ये दिलेली आहे त्या मनुष्याने जर वेडासारखं झपाटल्यासारखं जर काम केलं तर काय तयार होतं याचं चित्र म्हणजे ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पा आहे. आणि याच्यामध्ये नाउमेद न होता सरकार काय करतं, सरकार काही करत नाही हे न बोलता आपण आपल्या जिद्दीने काय करू शकतो. कोकणातली म्हण आहे, लाथ मारेन तिथे पाणी काढेन, आणि त्यामुळे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अशा सर्व उपमा देत देत ऐकत ऐकत आपण मोठे होतो आणि मग आपल्या लक्षात येतं की होय, जिद्दीने, संघर्षाने आपल्या मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छांना वाव देण्यासाठी आणि आपल्या आशा आकांक्षा आयुष्यभर आपल्या मनामध्ये ज्या आहेत त्या वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर होय, आपण सुद्धा संघर्षापासून इथपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना झेपच्या माध्यमातून माझ्या शुभेच्छा. अविरत मेहनत, कितीही मान अपमान झाले तरीसुद्धा आपल्या ध्येयापासून हलायचं नाही, ढळायचं नाही. कितीही तुमच्यावर अन्याय झाले, एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, परवानगी मिळेपर्यंत उशीर झाला, अनेक गोष्टींनी उशीर होत असतो, तरीसुद्धा एखाद्या शांत पक्षाप्रमाणे भरारी घेत राहायची आणि उंचीवर आल्यानंतर आपले पाय जमिनीला टिकू द्यायचे. असा स्थायी भाव मनामध्ये घेऊन या सर्व प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी गेलेला काळ होता, म्हणजे 25 वर्ष. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जीवनामध्ये कधीच शॉर्टकट नसतो. त्यामुळे आजच्या मुलामुलींना माझी विनंती आहे की जरूर उद्योजक बना, कोकणामध्ये सुद्धा या, जगामध्ये जा, पण आपल्या भारताबद्दलचं प्रेम आपल्या हृदयामध्ये ठेवा आणि भारतामध्येच आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताला एक शक्तिशाली, वैभवशाली राष्ट्र बनवा आणि उद्योजक बना, हे माझं विशेष करून आपल्या सर्वांना म्हणणं आहे. धन्यवाद. झेप पाहायला विसरू नका. तर ही होती एक यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री सुनील राणे यांची यशोगाथा. भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी एका नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.